धावांची पेनल्टीला सामोरे जावे लागेल. तर नक्कीच पहिला सामना जो झाला होता पेदर संघाला 2 धावांची पेनल्टीमुळे सामना गमवावा लागला होता. नक्कीच चांगलं या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका यावेळेस आपण बघू शकतोय. यावेळी पहिले युद्ध संपले आणि दुसऱ्या महायुद्धाला यावेळी सुरुवात होते. तर पापडीबारा संघाचा 12वा प्रतिनिधी आलाय. तर सैराट आणि झिंगाट जोडी आपण मैदानात पाहू शकाल. पापडीबारा संघाचा एक बुलंद चौफेर खेळी करणारा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला उभा रुपेश मडवी आणि अनिकेत पवार. यावेळी पंचांसाठी आपण महत्वाची भूमिका बघू शकतो. आदिनाथ तसेच नावडे गावचे प्रमुख जबरदस्त आपण सामना जिंकलाय. अस्तित्वाची लढाई जिंकल्याने आमच्या कुलदैवत क्रिकेट क्लब पेंदर संघासाठी आपण अंपायरची भूमिका पार पाडत असल्यामुळे आम्ही आपला सतशा ऋणी आहोत, आभार मानतोय आणि आपला स्वागत देखील करतोय. तर आलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानावरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पदाचा हिरवा कंदील लागतोय. यावेळी सामना चालू होत आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहे एक जबरदस्त नामवंत गोलंदाज रोहिदास भोईर. पंचांच्या डाव्या उजव्या एष्टी करून माराकरी. यावेळी फुलटॉस चेंडू. यावेळी नशिबाची साथ पापडी बाराच्या बाजूना चौकार. पंचांचा रायगडावरती जाग आली होती. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना पुन्हा एकदा भगवा सलाम करून आलेल्या तमाम दर्शकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. यावेळेस पहिला चेंडू चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार धावसंख्येचा विचार केला. यावेळेस धावसंख्या आपण बघू शकतो 10 धावा एका दशकामध्ये, म्हणजे 2 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या यावेळेस पापडी बारा संघाची. जबरदस्त फलंदाजी यावेळेचा रुपेश मडवी यांच्या माध्यमातून रोहिदास भोईर. यावेळेस या मोठा फटका यावेळी प्रेक्षक बनून राहिलाय पंकज कोपरकरच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आपण ऐकून प्रेक्षकांना जाग जी झोप आली ते झोप पूर्णपणे उडवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहे. आपलं स्वागत करतोय. पण या ठिकाणी स्वागत करतोय रोहिदास भोईरचा फलंदाज साईरा वैरा झालेला फलंदाज वाकली फलंदाज यावेळी चौफेर फटकेबाजी करतोय. रुपेश मडवीसाठी पुढची पेशकश.
यावेळेस मात्र फलंदाज बाधून षटकार जमिनीला ताण पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. एक धाव लाभेल एका धावेच्या मदतीने रुपेश वाचला जातो. धावसंख्येला जरा विचार केला धाव फलकावरती धावा 17चा खतरा. तर यावेळी 17चा खतरा कोणत्या संघाला लागेल कारण 17चा धक्का पूर्ण महाराष्ट्र रक्ताचे अश्रू रडला होता आणि पूर्ण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला पूर्ण महाराष्ट्राला पोरका बनून गेलं होतं. तर अशाच महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला मी पुन्हा एकदा मानाचा मुजरा देतोय आणि आलेल्या तमाम दर्शकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मात्र यावेळेला स्ट्राईक मिळते अनिकेत पवार फलंदाज. यावेळेस मोठा फटका परंतु यावेळी क्षेत्ररक्षण तैनात आहे कोणतीही चुकी नाही. फलंदाज अनिकेत पवार मैदानातून बाहेर पहिला झटका पहिली विकेटचा एक काउंटर. विनंती असेल प्रेक्षकांना विनंती असेल आपण मालकाला विनंती करायची प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा एटीएम बॅग खुली केले. यावेळीचा अविनाश कोपरकर यांच्याकडून स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका साईरा वैरा झालेला फलंदाज आणखी एक षटकार. धन्यवाद. मात्र यावेळेस सपान पडलाय रोहिदास भोईरेला कारण खूप लांबड षटक हाताला या गोलंदाजांना धावसंख्येचा विचार केला तर षटकाराने एटीएम बॅग खुले केले होते. अंकुश कोतवाल मॅन फ्रॉम पापडीचा बरं अविनाश कोतवाल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी फक्त पापडीच्या बरं संघालाच असणार आहे. थँक्यू स्वागत आहे आपलं आमच्या शृंखलेच्या माध्यमातून. सामना 4 षटकांचा असणार आहे. षटक क्रमांक दुसरा रुपेश चांदे या षटकाचा मानकरी ठरलाय. धावचा एंड करून गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलेला फलंदाज राहुल सतपाल. एक मोठं नाव सिद्धताई सतपाल सामाजिक कार्यकर्ता यांना देखील एक मानवंदना करून आलेल्या तमाम रसिकांचं स्वागत करतोय आणि घेऊन चालतं क्रिकेटच्या थरार नाट्य सम्राटामध्ये. आपण यावेळेस टफ फाईट मुकाबला बघू शकाल या दोन्ही बलाढ्य संघामध्ये. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी कल्पेश चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होते मात्र 2 धावा लागतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या होती ती मात्र 25 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार होत आहे. रुपेश चांगला गोलंदाज आहे मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज यावेळेस मिस टायमिंग होऊन बसलाय. फलंदाज यावेळेस चुकीला माफी नाही. कॅचेस विथ मॅचेस असं क्रिकेटचं समीकरण आहे. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मात्र यावेळी जमिनीला दान करतोय. यावेळेस आपण जर विचार केला नशिबाची साथ यावेळी पूर्णपणे लोटांगण घालते. मी म्हणे पापडी बारे संघाच्या बाजूना. तर 3 दिवसांची शृंखला पाहू शकाल. पहिल्याच दिवशी तलोदा मजकूर संघाने उंच भरारी घेतली. दुसऱ्या दिवशी जर विचार केला
गिरवली संघाने उंच भरारी घेतली, मात्र यावेळेस कोण भरारी घेईल हा मोठा प्रश्न आमच्या क्रीडा रसिकांना. परंतु आलेल्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यावेळेस रुपेश साधे चुकी करते, मात्र मोठा फलंदाज यावेळेस मिस टायमिंग शॉट, चेंडू गती क्षेत्ररक्षक तैनात, नो मिस्टेक. फलंदाज मैदानातून सैराट आणि झिंगाट झालेला फलंदाज मैदानातून बाहेर, वाचली फलंदाज बाहेर. धन्यवाद मास्तर. तर 2016 डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी साहेबांनी जी नोटेबंदी केली, चलनबंदी केली, मात्र त्याचा फटका सामान्य जनतेला जो लागलाय, खरोखरच आपण जर बघितला मराठवाड्यामध्ये जी लग्नाची भूमिका चालू असताना आता लग्न करण्यासाठी जी भांडवल हवे ते मात्र ते भांडवल देखील मिळत नाही. यावेळेस वेगळं समीकरण असेल, पण यावेळेस बॅक टू द क्रिकेट षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना रुपेश साधे मात्र यावेळेस कोणती चुकी करत आहे, फलंदाज बाद करतोय. यावेळेस वाट डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू वुडलँड स्पॉटवरती पाहिल्यानंतर बाकीचं काम यष्टीरक्षक प्रवीण चोखरीत्या पूर्ण करतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 26 धावा धावफलकावरती. षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असताना फलंदाज तयार होतोय. यावेळी स्टॉपर आणखी एक चुकीला माफी नाही, चुकला तो मुकला, दणदणीत चौकार. साई दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको. ज्या माऊलीचे अनंत उपकार आपण कधी फेरू शकत नाही त्याला आई म्हणतात, आणि ज्या पाण्याने दिवे पेटतो त्याला साई म्हणतात. यावेळेस जबरदस्त समीकरण मैदानावरती पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रुपेश साधे. यावेळी हलक्याने स्टिअर करण्याचा प्रयत्न, घाबरला होता फलंदाज, मात्र दिशा दिली, सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान आणि वाईट चेंडूचा घरभूत समाचार. यावेळी धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा लागतात. माझी साथी सहगुणक सांगतात की धावफलकावरती धावला 31 धावा धावफलकी. जबरदस्त गोलंदाजी विजय. सर यावेळेस पेंदर गावचा एक ऍडव्होकेट साहेब आपण बघू शकाल, अविनाश दादा यांचा या ठिकाणी आगमन झालाय. विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आणि स्थानबद्ध व्हायचं आहे आणि क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा. सांगू इच्छितोय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर बापडीच्या बारे संघाने जी जुगलबंदी जी केले, फायटिंग फलंदाजी आपण म्हणू शकाल. 31 धावा धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपण धावफलकावरती पाहू शकाल. अप्रतिम फलंदाजी करणारा फलंदाज रुपेश मडवी यावेळेस पॅव्हलियन मध्ये आपली कामगिरी करून आपण त्याला बघू शकाल. मात्र यावेळेस फलंदाज राहुल स्टाकेला सांख्यिक कोट्यातील पहिला वैयक्तिक कोट्यातील सांख्यिक कोट्यातील तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील मात्र पहिले षटक महेश पाडेल फलंदाज. यावेळी मोठा फटका केला तर नो मॅन्स लँडच्या क्षेत्रात चेंडू आहे, चेंडू येणार उचलणार फेकणार तोपर्यंत खतरा की घंटी. यावेळेस प्रवीण घरात मैदानात बाहेर. प्रवीण गरज स्वतःवरती नाराज असेल, कारण गरज नव्हती मी म्हणेन दुसरी धाव घेण्याची. फलंदाज चांगला होता, मात्र यावेळेस निराश होऊन आलाय, पॅव्हलियन मध्ये बसलाय. मात्र त्याची जागा घेऊन घेण्यासाठी नवा
फलंदाज मात्र यावेळेस मोठा फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश पवार अशी यावेळेस ट्राय केला त्याला बघू शकाल उजव्या हाताचा फलंदाज मात्र महेश पाटीलने जो कमबॅक दाखवलाय फलंदाज तयार म्हणजे डाव्याचा मोठा फटका ओळख बनवत आहे फलंदाज 8वा फलंदाज षटकाराने आपलातून ड्रायफ्रूट फलंदाजी धन्यवाद डीजे अस्तर आगरी आणि कोल्यांची कुलदेवता माता आपली एकवीरा हिला एक हिरवा सलाम आणि हिरवा सलाम देऊन आलेल्या क्रीडारसिकांचं स्वागत करतो मात्र स्वागत यावेळीचं केलं आहे अविनाश पवार आमचा डीजे बॉय यावेळी षटकारानं खाता खोलाय धावसंख्येचा विचार केला धाव फलकी धाव लागली ते मात्र 38 धावा धाव फलकी अप्रतिम फलंदाजी उलटा चेंडू मात्र बॉक्सचा पार केला आहे मास्टर माइंड गोलंदाजी यावेळी दाखवत आहे यावेळी महेश पाटील धावसंख्येचा विचार केला 39 धावा धाव फलकी लागल्यात षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर घोटक्या इन करून गोलंदाज तयार डावऱ्याचा गोलंदाज यावेळी महेश पाटील महेश पाटील यावेळेस तयार गोलंदाज राहुलने बॅटचा बेस ओपन केला क्षेत्ररक्षण ताईना दे कोणती चुकी करत नाही रेड कलरची जर्सी घंटी की कत्री की घंटी यावेळेस फलंदाज राहुल सतपाल मैदानातून बाहेर महेश जबरदस्त चेंडू अप्रतिम चेंडू फेकी मात्र यावेळेस चेंडूचा जर विचार केला अशा भूत अशा नजरेनं अविनाश पवार चेंडूकडे बघत बसला बाकीचं काम प्रवीण यष्टी रक्षकाने चोखरीत्या पूर्ण केलाय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावसंख्या मात्र 39 फलंदाज तयार यावेळी लाईन बघावी लागेल पंच यावेळी 3:30 वाजता कवायत करत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या 4 दशकामध्ये 40 धावा धाव फलकावरती मोठा फटका क्षेत्ररक्षण तैनात आहे एकच धाव लावेल दुसरीचं धाडच नाही मात्र एक धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3 संपलाय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती लागली ते मित्र 41 धावा धाव फलकावरती विजय पापडी भरतात डीजे भरतात एक जबरदस्त विस्फोटक पडतात कोपरकरच्या जाडी स्वागत केलाय षटकार धन्यवाद
भोलेनाथ श्यामा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हा आणि या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. स्वागत आहे साहेब आपलं आमच्या मंचावरती. यावेळीचा पंकज कोपरकरला मात्र षटकाराने स्वागत केलाय. धावसंख्येचा विचार केला, धाव पालकावरती धावा 48 धावा, 2 दौड पिछे असणार, हाफ सेंचुरी माफ करा 47 धावा धाव बॉल लागल्या, 3 दौड पाठी असेल हाफ सेंचुरीसाठी. फलंदाज तयार, अविनाश पवार की पेशकश. यावेळी चेंडू मध्ये गती बघा, चांगली गती होती. यावेळी शॉट फायर लेगला क्षेत्ररक्षण रुपेश चांदी येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत अवधी होता फलंदाजांना एक धाव जमा करण्याचा. एका धावाच्या मधीने संघ धाव बोलता 48 या धावसंख्येवरती. पांडे ना मोठं पांडे ना आमचा आमचा यावेळी पंचांचा काहीतरी सल्ला मसलत होत असताना सल्ल्याबद्दल पुन्हा एकदा विनंती करतो भोलेनाथ श्यामा पाटील साहेबांना आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. सल्ला देत असताना यावेळेस आपण पाहू शकाल पंच दोन्ही पंच यावेळेस पंकज कोपरकर प्रशांत साडी पेशकश. उलटा चेंडू मात्र यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण जोरानं समाधान भुवीर आलाय, येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव लाभेल. एका धाव्याच्या मदतीने संघ धाव पोहोचलाय तर मात्र 49 या धावसंख्येवरती हाफ सेंचुरीसाठी मात्र एक धाव कमी असणार आहे यावेळेस जय महाराष्ट्र संघाला. षटक क्रमांक 4 अंतिम षटक प्रगतीपथावर अविनाश पवार सायरावेरा झालेला फलंदाज यावेळेस ब्लॉकचा उपयोग करतोय. एक धाव सरते बरोबर, दुसरीचा धाडस नाही, दुसरीचा मानस नाही. यावेळेस फलंदाज अविनाश मैदानातून बाहेर. धन्यवाद यावेळेस जय महाराष्ट्र संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. जोरदार टाळ्या पापडीबारा संघासाठी जबरदस्त केली. यावेळेस षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्येचा विचार केला, 50 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार, पंकज कोपरकर यावेळेस ब्लॉकचा वापर करतोय. कॅप शोधलाय मात्र चेंडू गलती. महेश पाटील येणार, उचलणार, फेकणार, अप्रतिम फेकी, अप्रतिम फेकी. 2 धावा लागतील, 2 धावाच्या मधील संघ जाऊन पोहोचलाय 52. षटक क्रमांक 4 अंतिम षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण तैनात आहे त्याच ठिकाणी. रोहिदास कोपरकर येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत यावेळेस फलंदाज बाद होत आहे. अभि हा फलंदाज नक्कीच पुढे जाऊन बसला होता. मग तसा धावसंख्येचा विचार केला 53 धावा लागल्यात आणि 54 धावा यावेळेस मी म्हणेन समाधान भुवीरच्या संघाला पार पाडत आहेत. धन्यवाद विजयमान सर. तर यावेळेस आमंत्रित करतो पुन्हा एकदा रोशन पाटील या पुढचं धावतावर पुन्हा ऐकतील. चॅटिंग तेवढीच करते. मागं पुढं होतं ना भाई, चॅटिंग यूज नाही करत. किती पाहिजे ना आपल्याला? संजय पाटील अंकलच्या शाळेत
नक्कीच चांगली स्पर्धा पाहतोय आपण कुलदैव क्रिकेट क्लब पेंद्रेच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहतोय. जय महाराष्ट्र बाबडीचा पाडा बनाम एका बाजूला जीसीसी पेंदर यांच्यामध्ये आपण हा सामना पाहतोय. 54 धावांचा पाठला करायचा आहे. जीसीसी पेंदर संघाला अत्यंत मोठा सामना पाहतोय. हा सामना तब्बल 4 षटकांचा पाहतोय. पहिल्या गोलंदाज रोहित असनं तब्बल 23 धावा दिल्या. रुपेश चांदेकरनं धावा दिल्या 8, महेशनं धावा दिल्या 10 आणि पंकज कोपरकरनं शेवटच्या षटकामध्ये 12 धावा. हे चौपर समीकरण जोडलं तर तब्बल 54 धावा आपण धाव फलकोती पाहतोय विजयासाठी. मात्र एक धावाचा काउंट होईल. मात्र कंपल्सरी 53 धावा 54 आव्हान असेल. नक्कीच सन्माननीय अण्णा राजे यांचे शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत. बालासाहेब ठाकरे क्रीडा नगरी पेंदर या नक्कीच भव्य दिव्य मैदानावरती आपण मोठा सामना पाहतोय. एका बाजूला घरच्या मैदानावरती खेळताना जीसीसी गावदेवी पेंदर संघ पाहतोय. दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ यांच्यामध्ये आपण मोठी सांघिक लढाई पाहतोय. जबरदस्त सांगण्याचा आघात. डीजे मास्टर थोडा व्हॅल्यूम वाढवायचा आहे. जर पाच विनंती असेल आपण लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. कारण 2 अतिरिक्त सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत. कारण आज मेगा फायनलचा मेगा फेस्टिवल आपण पाहतोय. जबरदस्त आपण सांगदा या दुपारच्या सत्रामध्ये थँक्यू. तर दुपारच्या सत्रामध्ये आपण चांगला सामना पाहतोय. पेंदर बनाम एका बाजूला जय महाराष्ट्र पापडीचा पाडा. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्गवर आपण पाहतोय संकेत तांबडे हा पहिला गोलंदाजाचा इस्तेमाल केलाय जय महाराष्ट्र पापडीचा संघाला. फलंदाजीच्या मार्गावर समाधान भोईर मॅन फ्रॉम पेंदर. नक्कीच समाधानला पहिल्या चेंडूवरती नक्कीच चकवा देतो गोलंदाज. बॉलिंग मार्ग विचार केला तर गोलंदाज संकेत तांबडेने ज्याप्रकारे पहिला चेंडू फेकलाय हे संकेत मात्र पापडीचा पाडा संघाला अत्यंत चांगले असतील. कारण समाधान भोईरचा खेळ फलंदाजाला चेंडू डॉट करणं अत्यंत जोखीम बाब. ती मात्र चांगली कामगिरी पाहतोय संकेत तांबडे नामक गोलंदाजाची. 30 गज आजच्या षटकामध्ये नक्की विचार केला. चांगली गोलंदाजी फेकत असताना मात्र तमतमाता सणसणाता षटकार 6 धावेसाठी. डीजे मास्तर चांगला फटका पाहतोय. नक्कीच इथे मला डोनेशनच्या स्वरूपात सन्माननीय पाहुणे वासुदेव काथोड कोपरकर यांच्याकडून 2000 आणि बाळकृष्ण काथोड कोपरकर यांच्याकडून 500 रुपयाचे धनराशी हे आमचे कुलदैव क्रिकेट संघासाठी नक्कीच पुरस्कृत केली आहे. सर्व आयोजकांचं सर्व पाहुण्यांचं सर्व मान्यवरांचं या शुभेच्छा माध्यमातून सहर्ष स्वागत. तर चेंडू जातोय 7 धावांसाठी. गोलंदाज संकेत तांबे नामक गोलंदाजचा चांगला पण षटकार खेचला होता. इथे मात्र डिफेन्स खेळण्यास भाग पडलाय गोलंदाज संकेत तांबडेनं. ज्या रीतीने धावांचा पल्ला पाहिला तर 54 गाठायची आहे जिंकण्यासाठी जीसीसी पेंदर संघाला. घरच्या मैदानावरती खेळताना प्रेक्षकांची साथ असेल. प्रेक्षक मैबाब घरच्या मैदानावरती पेंदर संघाला मोटिवेट केले जातील. मात्र इथे मात्र पाहुणा संघ पाहिला तर जय महाराष्ट्र एका बाजूला आपण पापडीचा पाडा संघ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा आपण धावफलकोती पाहतोय. बॉलिंग मार्गावर संकेत तांबडे सारखा गोलंदाज राईट आर्म उर्दू विकेट. चांगला फटका फलंदाज बाद होतोय. पंकज कोपरकर बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं बदल पेंदर संघाचं. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा.
डीजे मास्तर तर कोपराचार्य नावडे बनाम कोलवाडी या दोन संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये एका फलंदाजाची नांगी तोडण्यास सक्सेसफुल झालाय गोलंदाज संकेत तांबडे. मात्र येणाऱ्या गोलंदाजांना हे संकेत अत्यंत चांगले असतील ते पापडीच्या पाड्यात सांगायला, कारण पहिला फलंदाज बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला जाताना पंकज कोपरकर सारखा महान खेळाडू आपण त्या तंबूच्या आश्रयाला पाहतोय. नवीन फलंदाज फलंदाजीच्या मार्गावर जाताना आपण रोहिदास भोईर फलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. नक्कीच फिरकीचा जादूगर आणि फलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजाचा नागी टोना रोहिदासला पाहतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. लेग किपरचा अपील केलं होतं मात्र पंचांनी पेटाळून लावलाय. पंचांनी हाईट पॅटर्न चेक केलाय, त्यानुसार मात्र फक्त बाधा फलंदाजाला बाद केलं नाही आहे. हे चांगली पंचांची भूमिका बजावताना हे आमचे दोन नामवंत पंच पाहतोय. एक आमचे कुलवाडीचे तर दुसरे आमचे नावडेचे. धावांचा विचार केला तर बल 8 आजमावलाय. 8 धावा आपण धाव फलगती पाहतोय. संकेत तांबडे सारखा गोलंदाज पूर्णपणे आग ओकताना पाहतोय. नक्कीच रिदम चुकला गेलाय या गोलंदाजाचा, मात्र पहिले मधून या गोलंदाजाला धीर दिला जातोय. कारण संकेत तांबडे नामक गोलंदाजाच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोदामदार असेल. तो गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू हस्तगत केलाय कर्णधाराने गोलंदाज संकेत तांबडे या गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगला फटका पाहतोय. लॉंग वे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. फलंदाज बाद होतोय. समाधान होईल. दुसऱ्या विकेटचं बदल. लक्षात ठेव, माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. छत्रपती महाराजांचा विजय. जबरदस्त सॉन्ग पाहतो शिवरायांचा. महाराज तुमच्या नावाचं वादळ साऱ्या जगामध्ये घुमतंय, म्हणूनच काल जन्माला आलेलं पोरग सुद्धा शिवराय बनतंय. जय शिवाजी. धावांचा विचार केला तर पण धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा आपण धावफलगती पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 आजमावलाय, तर दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्गवर पापडीचा बडा संघाचा अनिकेत नामक गोलंदाज आपण बॉलिंग मार्गवर पाहतोय. ज्या पहिल्या गोलंदाजानं काम तमाम केलाय, त्या दोन फलंदाजांना घरचा म्हणजे पहिल्या षटकामध्ये नकुल तंबूच्या आश्रयाला जाण्यास भाग पडलाय. तर दोन नामवंत फलंदाज समाधान भोईर आणि पंकज कोपरकर या दोन दिग्गज खेळाडूंच्या विकेटचा बदल गोलंदाज संकेत तांबडेने केलाय. तर दुसरा गोलंदाज अनिकेत पवार या गोलंदाजाला गोलंदाजाची पावर दाखवावी लागेल. तर साईडला फलंदाज रोहिदास भुईर, तो नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय गौरव कोपरकर बॉलिंग मार्गवर पाहतोय. याच्या माध्यमातून नॉन स्ट्राईकच्या आरशीला पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज आपण रोहिदास भुईर या फलंदाजाच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल. प्रेक्षक मायबाप, सामना कोण जिंकेल हा मोठा प्रश्न. लॉग ऑन साईड चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. मास्तर दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जबरदस्त सॉन्ग पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. तर ग्रामस्थ मंडळाला पेंदर प्रतिष्ठित नागरिक आपण खाली असाल तर आपण मंचावरती यायचंय. आपलं स्वागत करतोय कुलदेव क्रिकेट संघ पेंदर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. दुसरं षटक अनिकेत पवार पापडीचा पाड्या संघाचा हा गोलंदाज.
त्यानंतर सन्मान्य मुरलीधर पाटील मॅम फ्रॉम कोपरा आणि विनंती असेल आपण या मंचावरती कुलदेव क्रिकेट संघ आपलं मोस्ट वेलकम स्वागत करतोय. 18 धावा धावफलकावरती फलंदाजीच्या मार्गावर फलंदाज रोहिदास भुईर नामक फलंदाज इथे मात्र आगीचे गोळे सीमारेषे पलीकडे फेकण्याचं काम अत्यंत चोखपणे बजावतोय. चांगला फटका नक्कीच विचार केला अनुभव का असतोय याच्या माध्यमातून पाहतोय आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धाब्यासाठी. कॉल पाहतोय नावडे बनाम फुलवाडी असा आपण नाणेफेकीचा कॉल पाहू शकतो. आमचे सन्माननीय पाहुणे तर नक्कीच बोलणार श्यामा पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नावडे बनाम फुलवाडी तर नावडे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नावडे संघ आपला प्रतिनिधी आमच्यावर पोहोचवा. नाणेफेकीसाठी आम्ही होतो सॉरी धावसंघ विचार केला तब्बल 22 धावा धावफलकावरती पाहतोय तर नावडे संघ 2 आपण पंच पाहतोय. पंचांच्या भूमिकेत चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन फलंदाज बाद होतोय गौरव कोपरकर बॅक टू द पवेलियन.
जिंकण्यासाठी 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज पाहतोय. गोलंदाजीच्या मार्गावर अविनाश पवार गोलंदाजाला चोप पाडताना पाहतोय. इथे मात्र इनसाइड एजचा शिकार फलंदाज बाद होतोय. प्रणव भोईर बॅक टू द पवेलियन. नक्कीच अत्यंत मोठा आपण सामना पाहतोय. तर येणारे चेंडू असतील 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. अतिशय आपण चांगला सामना पाहतोय. सुजित पाटीलची कमतरता पेंदर संघाला भासतीये. तो मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी होता. इथे मात्र रुपेश सारखा फलंदाज, रुपेश याला एक चांगली कामगिरी करावी लागेल. या फलंदाजाला जर 5 चेंडू पैकी एखाद्या चेंडूमध्ये आक्रमण केलं असतं, फक्त एकदाच आक्रमण केले ते चेंडूमध्ये षटकार आला, त्यानंतर आपण चौकार पाहिला. आता आक्रमण झाले असतं तर निश्चितच सामन्याचं समीकरण इथे मात्र अगलं वेगळं असतं. 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत फलंदाजीच्या मार्गावर फलंदाज विकास पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल, फलंदाज रुपेश साने जोपर्यंत फलंदाजीवरती असेल, तोपर्यंत पेंदर संघ सेफ मानला जाईल. मात्र बॉलिंग पार्कवर गोलंदाज प्रशांत घरत बॉलिंग मार्गावर पाहतोय. नक्की सजेशन दिली जाते अनिकेत पवारच्या माध्यमातून या गोलंदाजाला की बाबा कुठल्या प्रकारे गोलंदाजी खेळायची आहे हे आपल्या या शेवटच्या षटकामध्ये. कारण 6 चेंडू 21 चा फासला. पुन्हा सामना पाहतोय. प्रेक्षकांची मन जिंकणारा आपण सामना पाहतोय. गावदेव पेंदर बनाम जय महाराष्ट्र पापडीचा बडा यांच्यामध्ये शॉट ऑफ चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. लॉलीपॉप चेंडू जात सीमा पार. 4 धावा. नक्कीच धावांचा विचार केला तर येणारे चेंडू असतील तब्बल 5 आणि जिंकण्यासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. आम्ही नक्की या दिवसाचा विचार केला. चेसिंग करताना सामने फलंदाजांच्या बाजूमध्ये लागताना आपण जास्त पाहिले या आजच्या दिवसामध्ये. मात्र तो लक फॅक्टर गावदेव पेंदरला संघाला लागेल का? आता तो लक फॅक्टर चेंज होऊन पापडी संघ हा संघ साजरा करेल का विजय, हा मोठा प्रश्न आहे. 5 चेंडू 17 धावेची गरज आहे. सामना तापून आमचा तर गला बसला, कारण सामने तशा प्रकारचे झाले आहेत. कारण 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना पूर्णच होतोय आणि तो तापवण्याचं काम आम्हा समालोचकांचं असेल. 5 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्गावर प्रशांत घरात बॉलिंग मार्गावर दिशा देण्याचा प्रयत्न वा लाजवाब फटका होता. मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पाहतोय. मात्र या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. या क्षेत्ररक्षकानं धावा वाचवल्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण. येणारे 4 चेंडू 16 का ढोला. 16 धावांची गरज आहे. 16 व बरीच धोक्याचं पोरीसाठी. इथे मात्र धोक्याचं असेल का पेंदर संघासाठी हे पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. पापडीच्या पाडाचा हा गोलंदाज कुमार माजवतोय, अधिराज्य गाजवतोय, क्रिकेटचं थरार नाट्य पाहतोय. पेंदरच्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये शिडकोचं आहे गजबजलेलं मैदान. प्रेक्षकांच्या साक्षीने मोठा सामना पापडीचा पणा बनाम जीसीसी पेंदर. नक्की चांगला चेंडू होता. मात्र रुपेश साने चुकी करतोय. ज्या रीतीनं शॉट ऑफ चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला किंवा फाईन लेगला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच चौकार किंवा षटकार असता. नक्की संधी चालून आली होती. मला संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथे मला डोक्याला हात मारतोय. मात्र या चेंडूला मात्र हात मारायला होता, बॅट मारायला हवी होती. ती नक्कीच रुपेश सानेला म्हणजे येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर पहिला 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. खुन्नस सामना. चांगला फटका इथे मात्र खेचला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जातोय आउट ऑफ द सिक्स. षटकार 7 धावेसाठी.
तर नक्कीच तर 2 चेंडू 9 धावांची गरज, 2 चेंडू 9 धावांची गरज असेल तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तो पेदर संघानं 8 धावाही काढल्या तरी सामना जिंकू शकतो. अतिशय मोठा सामना पाहतोय. 2 चेंडू 9 धावांची गरज, 8 धावा काढल्या तरी पेदर संघ या स्पर्धेमध्ये जिंकू शकेल. निश्चितच स्वप्न नक्कीच साकार होणार नाहीये, कारण रुपेश चांदेने केलेली चुकी इथे मात्र मागात पडतीये. ज्या शॉर्ट ऑफ चेंडू पूल करण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा करताना इथे मात्र असंघ पाहतोय. तुम्हाला पापडीचा पाडा संघ रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. म्हणजे येणारे 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची गरज आहे. जर मागच्या चेंडूवरती जर 2 किंवा 3 धावा आल्या असत्या तरी सुद्धा एखादा मोठा फटका खेळून जीसीसी पेंदर संघ या मैदानात जिंकता आला असता. तर लाईव्ह प्रेक्षक जे आमचे नक्कीच सामने पाहतायत त्या नक्कीच प्रेक्षकांचे सुद्धा या शुक्लच्या माध्यमातून रोशन पाटीलचा प्रेमाचा नमस्कार. 1 चेंडू 9 धावांची गरज. बॉलिंग मार्गावर गोलंदाज पाहतोय प्रशांत घरात. प्रशांत फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पेंदर संघाचं स्वप्न भंग झालाय. कारण ज्या रीतीनं शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज होती ती 12 मात्र काढता आल्या नाहीये. इथे मात्र 1 चेंडू 9 धावांची गरज. म्हणत दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेमाचा खेळ पाहतोय. मात्र पापडीचा संघ दक्षता घेतोय की फिल्डिंगच्या माध्यमातून 9 चेंडू होणार नाहीये याची दक्षता घेतोय आणि घेणं सुद्धा गरजेचं पाहतोय. कारण जबरदस्त पण क्षेत्ररक्षण वारंवार फिरवलं जात आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा शाम्याना सजला जातोय. 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. बॉलिंग मार्कर 1 चेंडू 9 धावा. निश्चित सामना जिंकलाय. जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघानं. अविनाश कोतवाल याला 200 रुपये. अविनाश पवार याला नक्कीच 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यानंतर रुपेश याला सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आमचे अविनाश कोपरकर यांच्याकडून येतोय. कोतवाल नक्कीच आवडे सगळ्या 2 पंच नक्कीच होते. मात्र नाणेफेकीचा कॉर्पोरेशन कोलवाडी बनाम नावडे यांच्यामध्ये आपण स्थान पाहू शकता. तर म्हणजे पाहुण्याची शुभ असते नाणेफेकीचा कॉल. तर मला त्याचा मार्गरी या सामन्याचा रुपेश जरा 19 धावा ठोकल्या. तो रुपेश मॅडम त्याचा मार्गरी असेल. नक्कीच भरपूर साहेबांची शुभ असते. पण नाणेफेकीचा कॉल पाहतोय. तावडे बनाम फुलवडी असा पण नाणेफेकीचा कॉल पाहतोय. जबरदस्त सामन्याचा आघात असेल. अतिशय प्रेक्षणीय सामना. तर सुनील कोपरकर यांचा शुभ असते. रुपेश याला नक्कीच